नमस्कार मित्रांनो, YCMOU यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक शैक्षणिक सत्र 2023-24 MA मराठी M49 कोड फर्स्ट सेमिस्टर होम असाइनमेंट आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये। तर स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात होम असाइनमेंट बुकलेट इयर 2023-24 M49 MA मराठी प्रथम सत्र। ठीक आहे, आता आपण क्वेश्चनला लगेच चालू करूया। ठीक आहे, पेपर कोड आहे MAR 570 साहित्य विचार 1 गृहपाठ क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 1, प्राचीन भारतीय काव्यशास्त्र ज्ञानी साहित्याची व्याख्या करताना कोणकोणती लक्षणे सांगितली आहेत ते सविस्तर लिहा। गुण 10 आहेत। प्रश्न क्रमांक 2, शब्दांच्या विविध शक्तींचे स्थान सांगून या शक्तीविषयी सविस्तर विवेचन करा। गुण 5। प्रश्न क्रमांक 3, साहित्य भाषा आणि व्यवहार भाषा यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा। गुण 5। गृहपाठ क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 1, खालीलप्रमाणे दिलेल्या बहुपर्यायी प्रश्नातून अचूक योग्य पर्याय निवडा, प्रत्येकी 1 गुण। ही MCQ आहे। ठीक आहे, MCQ नंबर 1, आनंदवर्धनाने काव्याचा आला कशाला मानले आहे। ऑप्शन नंबर 1 शब्द, 2 ध्वनी, 3 रीती, 4 अलंकार। पुढील कोणते प्रयोजन फक्त वाचकाशी संबंधित आहे? अर्थप्राप्ती, यशप्राप्ती, व्यवहार ज्ञान, अशुभ निवारण। प्रश्न क्रमांक 3, प्रतिभा वेडाची बहीण आहे असे कोणी म्हटले आहे? ऑप्शन नंबर 1 लोम्ब्रोसो, 2 बहिणाबाई, 3 तुकाराम, 4 केशवसूत। MCQ नंबर 4, काव्यशास्त्रावरील संपूर्ण चर्चा कोणत्या भाषेतून झाली आहे? ऑप्शन क्रमांक 1 इंग्रजी, 2 मराठी, 3 प्राकृत, 4 संस्कृत। प्रश्न क्रमांक 5, रीतीला आज आपण कोणत्या नावाने संबोधतो? ऑप्शन क्रमांक 1 शैली, 2 पद्धती, 3 आशय, 4 रचना। भरत मुनींनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 काव्यशास्त्र, 2 काव्यालंकार, 3 रसचर्चा, 4 नाट्यशास्त्र। प्रश्न क्रमांक 7, राजशेखराचे प्रतिभेचे किती प्रकार सांगितले? ऑप्शन 1 2, नंबर 2 ऑप्शन 3, नंबर 3 5, 4 4। साहित्याची भाषा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? रंगनाथ पठारे, भालचंद्र नेमाडे, प्रवीण बांदेकर, राजन गवस। ग मालशी यांनी थिअरी ऑफ लिटरेचर या ग्रंथाचे मराठी भाषांतर कोणत्या नावाने केले आहे? साहित्य समीक्षा, साहित्य चर्चा, साहित्य सिद्धांत, साहित्य प्रयोजन। लक्षणा व्यापारामुळे लक्षित होणारा अर्थ कोणता? मुख्यार्थ, व्यंग्यार्थ, व्यंग्यार्थ, लक्षार्थ, वाच्यार्थ। पेपर क्रमांक 2 MAR 571 साहित्य अभ्यास पद्धती। गृहपाठ क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 1, वाङ्मयाच्या कालखंडानुसार अभ्यास करण्याच्या विविध पद्धतीचा आढावा घ्या। गुण 10। शैली या संकल्पनेचे स्वरूप सांगून लेखकाचे व्यक्तिमत्व व शैली यांच्या परस्पर संबंधाची चर्चा करा। गुण 5। संस्कृतीची व्याख्या सांगून तिच्या घटकांविषयी सविस्तर लिहा। गुण 5। गृहपाठ क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 1, खालीलप्रमाणे दिलेल्या बहुपर्यायी प्रश्नातून अचूक योग्य पर्याय निवडा, प्रत्येकी 1 गुण। त्याच्यातला पहिला, साहित्यकृती ही काळ, समाज आणि परिवेश यांची निर्मिती असते असा सिद्धांत कोणी मांडला? कार्ल मार्क्स, हिप्पोलिट टेन, सिगमंड फ्राइड, फर्दिनांद द स्तोसूर। नंबर 2, भाषेच्या इतिहासाचे साधन पुढीलपैकी कोणते नाही? मौखिक परंपरा, नाणी, शिलालेख, शस्त्र। नंबर 3, वैजयंती, राजमुकुट ही रूपांतरित नाटके कोणी लिहिली? रा ग गडकरी, V शिरवाडकर, वसंत कानेटकर, मामा वरेरकर। भारतीय संस्कृती या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? आचार्य अत्रे, विनोबा भावे, KR शिरवाडकर, साने गुरुजी। आदिवासी संस्कृतीचा आशय पुढीलपैकी कोणत्या काव्यसंग्रहात आढळतो? झेंडूची फुले, बोलगाणी, आगाज, रानातल्या कविता। 1857 साली बाबा पदमजी यांनी कोणती कादंबरी लिहिली? रणांगण, यमुना पर्यटन, अंताजीची बखर, पण लक्षात कोण घेतो? गाव कुसाबाहेरच्या वाङ्मयाला पॅरा लिटरेचर असे कोणी म्हटले आहे? नामदेव ढसाळ, गणेश देवी, राग जाधव, भालचंद्र नेमाडे। अंतोनियो ग्राम्शी याने वाङ्मय इतिहासाच्या लेखनासाठी कोणती कल्पना मांडली? लॉंग अँड पॅरोल, युगधर्म, सबाल्टर्न स्टडीज, वाङ्मयीन घटना। अर्वाचीन कालखंड म्हणून कोणता कालखंड मानला जातो? 1650 ते 1800, 1800 ते 1920, 1350 ते 1650, 1874 ते 1890। अधांतर हे कोणाचे गाजलेले नाटक आहे? विजय तेंडुलकर, गिरीश कर्नाड, संजय पवार, जयंत पवार। MAR 572 वाङ्मयीन
मध्ययुगीन वाङ्मयाचा इतिहास. गृहपाठ क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 1. वाङ्मय इतिहासाचे कार्य व प्रयोजन सविस्तर स्पष्ट करा. गुण 10. पोवाडा म्हणजे काय ते सांगून पोवाड्याचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये विशद करा. गुण 5. संत तुकारामाच्या अभंगातून सामाजिक कर्तृत्वाचे दर्शन कसे घडते ते लिहा. गुण 5. गृहपाठ क्रमांक 2. खालीलप्रमाणे दिलेल्या बहुपर्यायी प्रश्नातून अचूक योग्य पर्याय निवडा. प्रत्येकी 1 गुण. प्रश्न क्रमांक 1. सूत्रपाठ या महानुभाव पंथीय ग्रंथाचे लेखक कोण आहेत? मायंभट, केशीराज, नागदेवाचार्य, महदाईसा. मराठी कादंबरी पहिले शतक ग्रंथाचे लेखक कोण आहेत? अ.रा. देशपांडे, कुसुमावती देशपांडे, अ.ना. देशपांडे, गौरी देशपांडे. लालजी पेंडसे हे कुठल्या विचारधारेचे अभ्यासक होते? गांधीवादी, मार्क्सवादी, आंबेडकरवादी, स्त्रीवादी. लीळा चरित्र हा ग्रंथ एकूण किती भागात विभागलेला आहे? 2, 3, 6, 4. पुढीलपैकी कुठल्याही मराठी संतांनी उत्तर भारतात पदयात्रा केली? रामदास, एकनाथ, नामदेव, तुकाराम. चोख्याची महारी असे स्वतःला कोणी संत म्हणून घेत असे? संत जनाबाई, संत सोयराबाई, संत बहिणाबाई, संत कान्होपात्रा. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक प्रधान म्हणून अ.का. प्रियोळकर यांनी कोणाचा उल्लेख केला आहे? नागेश, मोरोपंत, रघुनाथ पंडित, निरंजन माधव. फटका ही काव्यरचना कोणी प्रसिद्ध केली? शाहीर परशुराम, अनंत कंदी, राम जोशी, होनाजी बाळा. शिवकाळातील पहिली बखर म्हणून कोणत्या बखरीला मान मिळाला आहे? महिकावतीची बखर, पानिपतची बखर, सभासदाची बखर, भाऊसाहेबांची बखर. माझ्या मी पानावर पडो हे पाषाण, जळो भूषण नाम माझे असे कोणत्या संत कवींनी म्हटले आहे? संत ज्ञानेश्वर, संत रामदास, संत एकनाथ, संत तुकाराम. M.A.R. 573 साहित्यातील प्रवाह 1 गृहपाठ 1 प्रश्न क्रमांक 1. 1945 ते 1960 या कालखंडातील कथा या नवसाहित्याचा थोडक्यात आढावा घ्या. गुण 10 आहेत. ग्रामीण साहित्याची प्रेरणा व स्वरूप तुमच्या शब्दात विशद करा. ह्याला 5 गुण आहेत. पुढचा पेपर M.A.R. 574 व्यावसायिक लेखन गृहपाठ 1 प्रश्न क्रमांक 1. माहितीपर लेखनाची संकल्पना व स्वरूप सविस्तर विशद करा. गुण 10. चित्रपट या माध्यमाचा स्थूल परिचय करून द्या. गुण 5. मराठी गीत लेखनाची वाटचाल थोडक्यात लिहा. गुण 5. गृहपाठ क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 1. खालीलप्रमाणे दिलेल्या बहुपर्यायी प्रश्नातून अचूक योग्य पर्याय निवडा. प्रत्येकी 1 गुण. इंटरनेटची रचना 1980 साली सर्वप्रथम कोणत्या देशाने मांडली? चीन, जर्मनी, रशिया, अमेरिका. वृत्तांत लेखनाच्या आकृतिबंधात एकूण किती घटक असतात? 2, 5, 4, 3. कमी खर्चात अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे माध्यम कोणते? वर्तमानपत्र, रेडिओ, माहितीपत्रिका, स्मरणिका. जाहिरातीच्या निर्मितीत पुढील घटकाचा समावेश होत नाही? बोधचिन्ह, शीर्षक, मसुदा, गीत. मराठीत विपुल अभंग रचना कोणत्या संतांनी केली आहे? ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास, तुकाराम. सूर आणि शब्दाचे आंतरिक नाते असते तेव्हाच गीत जन्माला येते असे कोण म्हटलेले आहे? वाव. गदी माडगुळकर, कुसुमाग्रज, वा. ब. बोरकर, चित्र खानोलकर. चित्रपटाची पटकथा लिहिताना पुढीलपैकी कशाचा विचार केला जातो? काव्यात्मकता, संवादात्मकता, नाट्यात्मकता, दृश्यात्मकता. AIRचे पूर्ण रूप काय आहे? ऑल इंडिया रायटर्स, ऑल इंडिया रेस, ऑल इंडिया रेशन, ऑल इंडिया रेडिओ, ऑफकोर्स ऑल इंडिया रेडिओ. उत्तर बी सांगून टाकलं. फेसबुक या समाज माध्यमाचा जनक कोण आहे? इलॉन, मार्क झुकेरबर्ग, बिल गेट्स, वॉरेन बफेट. इथे बी उत्तर सांगतो ब. मार्क झुकेरबर्ग. लोकरंजन आणि लोकशिक्षण हे कोणाचं उद्दिष्ट असतं? सिनेमा, नाटक, माहितीपत्र, जाहिरात. M.A.R. 575 संहिता, संपादन आणि ग्रंथनिर्मिती. गृहपाठ क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 1. संपादनाची संकल्पना, स्वरूप आणि इतिहास थोडक्यात विशद करा. गुण 10. वाचन संस्कृतीची व्याख्या सांगून तिच्या विविध अंगांची माहिती सविस्तर लिहा. गुण 5. मराठीतील लेखनविषयक नियमांची पार्श्वभूमी सांगून अनुस्वारासंबंधीच्या नियमांचे साधारण विश्लेषण करा. गुण 5. गृहपाठ क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 1. खालीलप्रमाणे दिलेल्या बहुपर्यायी प्रश्नातून अचूक योग्य पर्याय निवडा. प्रत्येकी 1 गुण. स्वामित्व हक्क कायद्याला इंग्रजीत काय म्हणतात? कॉपीटेबल लॉ, कॉपीराईट लॉ, कॉपीबुक लॉ, कॉपी प्रेस लॉ. पुढीलपैकी कुठला घटक पुस्तक निर्मितीशी संबंधित नाही? ग्रंथ वितरक, मुखपृष्ठकार, ग्रंथ संपादक, छपाई. भाषिक निवेदन किती प्रकारचे असते? 5, 2, 3, 4. असे कोणाचे मत आहे? भाषा आणि व्याकरण यामध्ये साहचर्य आहे आणि भाषा व्याकरणात बांधलेली असते. ना. कालेलकर .go, श्री अर्जुन वाडकर क्रू, प्रकाश परब, अरविंद मंगरुळकर. मराठी भाषेतील लेखनविषयक नियमाची एकूण संख्या किती आहे? 5, 15, 20, 18. मुद्रिका शोधकाकडे पुढीलपैकी कोणता गुण असणे आवश्यक आहे? भाषाविषयक ज्ञान, वाचनाची आवड, व्यावसायिक दृष्टिकोन, वरील सर्व. हा शब्द कशाशी संबंधित आहे? अलाइनमेंट. पुस्तक, मुखपृष्ठ पुस्तक, संपादन पुस्तक, अक्षरजुळणी पुस्तक, विक्री. कागदाशिवाय असलेल्या पुस्तकाला काय म्हणतात? ई जर्नल, ई बुक, ई मेल, ई ऑडिओ बुक.
या विषयावर स्वतंत्र मोठे पुस्तक कोणी लिहिले आहे? मुद्रित शोधन श्री पु भागवत, सोनोपंत ढवळे, यधाय गुडे ये, अनंत हरिलिमये. अभ्यास ग्रंथात जे विषय चर्चा असतात त्यांची एक सूत्री असते. संस्था यांचे उल्लेख, स्थळे, ग्रंथ, व्यक्ती तिला काय म्हणतात? संदर्भ सूची, परिशिष्ट तळटीपा, विषय सूची. MAR 599 संशोधन पद्धती गृहपाठ क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 1. संशोधनाची संकल्पना संस्थ साहित्य संशोधनाच्या अन्य विद्याशाखांशी येणारा सहसंबंध शोधारण स्पष्ट करा. गुण 10. नंबर 2. ऐतिहासिक संशोधन पद्धतीचे स्वरूप आणि वेगळे पण साधार लिहा. गुण 5. तौलनिक साहित्य अभ्यासाचे स्वरूप आणि व्याप्ती सविस्तर विशद करा. गुण 5. गृहपाठ क्रमांक 2. खालील प्रमाणे दिलेल्या बहुपर्यायी प्रश्नातून अचूक योग्य पर्याय निवडा. प्रत्येकी 1 गुण. संशोधन पद्धती शास्त्रात या शब्दाला पुढीलपैकी कोणता शब्द वापरला जात नाही? हायपोथेसिस. गृहीतक कृत्य, अभ्युपगम, गृहीत पक्ष, आराखडा. विश्लेषण, अर्थ निर्णयन हे कशाचे घटक आहेत? संश्लेषण, चिकित्सा. संशोधन, समीक्षा, साहित्य, इतिहास. वाङ्मयीन संशोधनाचे वर्गीकरण कोणी केले आहे? जयश्री पाटणकर, मिलिंद मालशे, उषा देशमुख, कुसुमावती देशपांडे. तार्किक पद्धतीचा अवलंब करून एखाद्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या शास्त्रीय पद्धतीला काय म्हणून संबोधले जाते? विमर्शक. विचार पद्धती, ग्रंथ केंद्रित संशोधन, निगमनात्मक संशोधन पद्धती, विगमनात्मक संशोधन पद्धती. सामाजिक शास्त्रांच्या संशोधनात नमुना पाहणी संशोधन पद्धतीचा वापर सर्वप्रथम कोणी केला? डॉक्टर हाडे सदाका, प्रभा उले LA, डॉक्टर राणी राश, जीन कॅरी. या ग्रंथाचे लेखक को मयेत इतिहासाची संकल्पना वा आहेत? डॉक्टर का संतुदू, डॉक्टर पुदे DU, डॉक्टर कुलकर्णी बीद, डॉक्टर बेडेकर केदी. साहित्यातील भाषेच्या अभ्यासाला कोणी चालना दिली? सिगमंड फ्रायड, हिप्पोलिटेन, फर्डिनांद सोस्यूर, कार्ल मार्क्स. हे कोणाचे विधान आहे? भाषा म्हणजे वाचिक वर्तन नसून भाषिक ज्ञान व क्षमता होय. रोमन याकब्सन, फर्डिनांद सोस्यूर, नोम चॉक्सी, लेनार्ड ब्लूमफिल्ड. या गोडसे भटजी या पुस्तकाचा अभ्यास आपल्या माझा प्रवास पुढे दिलेल्या पद्धतीपैकी कोणत्या पद्धतीत अधिक चांगल्या रीतीने करता येईल? तौलनिक, ऐतिहासिक, भाषाशास्त्रीय, आंतरविद्याशाखीय. शोध निबंधाची लेखन पद्धती. ग्रंथाचे लेखक कोण आहेत? मालशे ग, मिलिंद मालशे, मिलिंद बिकिल, हरिश्चंद्र थोरात. बराच मोठा गृहपाठ आहे. तर थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब द चॅनल.